पूर्ण आलास का? आलास का? मुक्ती पाहिजे का? हो. कोण आहे, स्त्री का पुरुष आहे? पुरुष. लागला का पाठवले? पाठवले. किती वर्ष झालं? 7-8. कशासाठी पाठवलं? कशासाठी पाठवले? मारून घेऊ नको. पूर्ण हात मागे मागे चक्कीचा पूर्ण हात बांधा पाठीमागे मारा पूर्ण हात पाठीमागे बांधा पूर्ण हात पाठीमागे बांधा. हा बोल आता परदेशी. कशासाठी पाठवले? बोल परदेशी कशासाठी पाठवले ती? बोल परदेशी. हा कशासाठी पाठवले? पाठवले कशासाठी? बोल परदेशी. वाटोळ. हा वाटोळ. काय काय वाटोळ केलं? लय काय काय केलं? बोल पटापटा. बोल परदेशी. शासन कर बोल बाबा. बोल परदेशी काय काय त्रास दिला घरात तिने? आजारी पाडली होती. हा अजून फाशी लावायला. हो. अजून काय त्रास दिला? शाईन गाडीहून एकटी जाती ड्युटीला. पूर्ण हात पाठीमागे बांधा. पूर्ण पूर्ण वर घ्या हात अजून बांधा. पूर्ण हात पॅक करा महाराज. माते पूर्ण हात पॅक कर माते. बोल पुढं. शाईन गाडीहून जाती एकटी ड्युटीला. लय वेळा प्रयत्न केला. काय केला? पाडायचा. अजून नाही पडले. आजारी डोकं दुखवायचो. एकटीच बसती कोपऱ्यात. ड्युटी सगळ्यावर हसत खेळत होती. लय हसून खेळून राहायची प्रत्येकाबर. ह्या वर्षात ती बी बंद केलं. हो. कुणाबर बोल ना आता. सगळे ती गौरी मॅडम करत होते चांगले. अजून काय त्रास दिला? पैसे घालवलेत. किती घालवले पैसे? 10 लाख. कशाला घालवले? आजारी पाडायचं. कुठून बी काढायचं. मारून घेऊ नको. महाराज पाठीमागे हात बांधला की मारून. पूर्ण हात पाठीमागे पूर्ण थांबला मारायचं. पूर्ण थांबला. अजून काय काय त्रास दिला? अजून काय त्रास दिला? दिलाय. काय दिला? दिलाय. काय काय दिला? बोल पटापटा सांग. ड्युटी त्रास द्यायचो. काय काय त्रास द्यायचो? तुला फोन केला होता की? केला होता ना तुला फोन. काय त्रास दिला ड्युटी? वाव 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 करायला लावायचो ड्युटी. मी फोन केल्यावर कोण आलेलं तिथं? मग महाराज होते की. काय म्हणले महाराज? मी तिथं सांगत होता ना तू. महाराज सोडा काय तर म्हणत होतास तू. कृपा करा. सोडलं का मग महाराजांनी? सोडलं. ऑन ड्युटी 4 माणसात होती. तिथून उठवून लावलं. आता मुक्ती पाहिजे का नको? साहेब आला. मॅडम काय झालं तुम्हाला? असं का होतंय? गेली गाडी काढली गेली लांब. तिकडे बसायला चालली होती. आलं नवरा लगेच. मैत्रीण आहे एक जीवा भावाची आरती. लगेच ती पळत. तिला काय झालं की लगेच सगळी ऍडजस्टमेंट करते ड्युटीची. हार्ड ठिकाणी असली की आमोशा पौर्णिमेला लिफ्ट ठिकाणी लिफ्ट वर गेलो का अडकवायचो. लिफ्ट मध्ये रात्रीचं जावं लागायचं की हिला. ड्युटी कोण भांडणं भिडणं झाले की लय हानती.
कुणाला सोडत नाही ते घाबरतात तिला असं. भुजबळ मॅडम आले म्हणले की लय पदार्थी, पण एकदा तिला अडकावलं लिफ्ट मध्ये. हा हो अजून हाणून घेऊ नको. साईडला घे, माग हात घे, माग हात घे. हा, बोल आता. नवऱ्यानं केलंय लय नामस्मरण करायचं. हा ड्युटी गेली की तिला नाही भेटायचा टाइम, मग त्यो करायचा. ये बोल, शांत दे. शांत कर. सोड कुणी धरलंय? सोड. कुणी धरलंय? धरलंय कुणी पण? हाय ते कोण आहे? महाराज. मग बोल पटापटा, खरं खरं बोल. समजा म्हणजे महाराज सोडा दिली. खरंच बोलतोय. बोल पुढे. अजून काय काय त्रास दिला 6 वर्ष? आता फॉर्म भरलाय दुसरा, कशाचा? ड्रायव्हर पोलीस. हा लय नाद आहे तिला ड्रायव्हिंगचा. हा आता दुसऱ्यांदा हे भरलाय. आधीची नोकरी आहे ती हाय करायचं की. हात मागे घे, हात मागे, नाही तर मग शासन करायला सांगितलं. हा बोल आता. आता दुसऱ्यांदा फॉर्म भरला होता हा पाठीमाग. हा सगळ्या पुढं पळाल्या पोरी, हा सगळ्यात पुढं पळाली आणि दुसऱ्या राऊंडला उलटी पळाली. पोरी पुढं आणि हे उलट. कसं पळावलं उलट. 4 व्हीलरला आता बी भरलाय फॉर्म. तिला ड्रायव्हर पोलीस. अशी नको, ड्रायव्हर पोलीस ड्रायव्हिंग करायची. आता बी भरलाय फॉर्म. हा मग आता येणार का नाही करू? आता पळूनच देत नाही तिला. आउट टप 800 तर आउट टप मारती. आउट टप मारती 800. गोळा आउट टप फेकती. हो त्या दिवशी गेली रनिंग करायला सोडे. त्या दिवशी दमच आला. तिला श्वासच घेऊन दिला नाही मी. दिला नाही घेऊन. म्हणती आहे बापाला एकुलती एक आहे मी. ओ तिला एक गपास सोडा. एकुलती एक आहे. अजून वरची पोस्ट, अजून वरची पोस्ट मिळावं. घे सोडे. सोड 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 के चप्पला सोड. महाराज कशी काय चालत नाही. शांत बसून समजा बोल खरं खरं. महाराजांनी सांगितलं का नाही येऊन बोलायला? समजा सांगितलं का नाही महाराजांनी? यादने दिली तुला घरी महाराजांनी? दिली होती. काय दिलेली? येऊन बोलायचं समजा. बोल म्हणलं. हा बोल पटापटा. आलो तू ना मागच्या वेळेस पाठवला आम्हाला माघारी. बोल तू. बोल आता पटापटा. काय आहे ती पटापटा? महाराजांनी सांगितलं बोला ती. बोल पटापटा समज. हो मला मुक्ती लेवानी छे. कुठला आहेस? मी वय हा मी गुजरातचा आहे. मग मराठी कसं येतं तुला? मराठी बी येतं मला. कशाने मारलायस तू? फाशी घेतली मी. का? फाशी का बरं घेतली फाशी? घेतली. काय घेतली पण? त्रासामुळं. कुठल्या त्रासामुळे फाशी घेतली? घरातलंच. घरातलं का? बायकोचं? नाही मग बायको फिक काय नाही. मग घेतली बाबा. काय करायचं आता? सोडायला. दुसरा कुठं आहे? हाय ती नाही येत. का बरं? त्याला मुक्ती नको आहे? येत नाही ती. मला नाही माहित कोण आहे कोण नाही ती. बरं काय काय त्रास दिला? बोल पटापटा. दिलाय भरपूर. यांचा पैसा पाणी सगळं घालवले. सगळं हा पैसा घालवलं तरी कुठनं बी नवरा आणते हिचा. कुठनं बी काय बी करते हिच्यासाठी. नवरा बायकोला तोडावं म्हणलं तुटतच नाहीत. नवरा तर लय फ्री आहे. एवढं ड्युटी खेळती हसती बसती सगळ्याला, पण कधी डाऊट घेत नाही. दुसऱ्याच्या नवऱ्या घेत नाही. जरा म्हणलं डाऊचाव नाही काय डाऊट घेत नाही. काय करत नाही. हिचं सगळं प्रेम बिम हिजाब सगळं मला नाही भगवती असलं. सोड बोल अजून पुढे. सोड आता. सोड हात सोड. हात सोड. कोणी धरलाय हात? धरलाय. कोणी धरलाय? मला हात धरा दोन्ही. पाठीमागे घे. पाठीमागे हात घे. हात घे पाठीमागे. हात घे पाठीमागे.
पाठीमाग हात घे चल. बोल पुढे पाडा काय काय त्रास दिला अजून. वेगळं करायचं बघितलं नवरा बायकोला. हा हो अजून भांडणं लावली सासऱ्याला बोलून दिना. हा हा दिना बोलून कधी नाही भांडणं सासूची तर एकदा बी नाही. 5 वर्ष झाली लग्नाला कधी भांडणं केली नाही. कधीच केलं नाही भांडण. कधी नाही. कधी दोघी भांडल्याच नाही. ही दरा जेवण काय काम करायला लागली की थांबा आई मी करते तुम्ही नका करू मी करते तुम्ही कशाला करताय. सगळं वडून काम करायचं. सगळीकडं नुसतं मी बना हिजा कुठंच हिला नाव ठेवा ना ती कुठंच. सगळं लगेच सगळी तिकडे गौरी करतात. सुनबाकी हाय बर का आमची म्हणतात. हं काय करायचं असलं मला नाही आवडत. सोडे चल. बोल बाबा काय काय त्रास दिला अजून पुढे. हिला मारायचे अजून हिला ठेवत नाही. आता मुक्ती घेणार आहे का मारायची आता. दुसरं मारेल की तोपर्यंत मी सांगून आली. त्याला सांगून आला की. सांगून आली सगळं करून आली. ओके हा ती कुठं आहे माझा काय माहित. तो आला नाही इथे. आम्हाला काय माहित आहे. आता त्याला सांगाय गेलं ना तुला माहित नाही तो आलाय का नाही. ती पुढे बोलतोस होय. सांगून आले येताना सगळं. होय बर. अजून काय काय करायचं. रात्री मग झोपल्यावर तिला झोपून देत नव्हतो. एकतर कटरायची ड्युटी करून येऊन झोपच लागून द्यायचं नाही. डोकं दुखवायचं एकटंच हसायचं. बसली जपाला बसली काय म्हणते दिगंबर उचलून फ्रीजकडे फेकायचं. माळीकीकडे ती मॅडम येत नव्हतो येत होत. काय म्हणायचं इथून आली सांगितलंय आई बापानं इकडे या. आधी गणगापूरला केली 10-11 वाऱ्या केली. स्पेशल गाडी करून जात होती नवरा बायको सगळं गाणगापूर मध्ये. वैतागला होता नवरा. सगळं केलं गाणगापूर 10-11 वाड्या त्या नदीत बुडावते ती मला. गावालाच कुठं मग. नदी इथंच की. कुठे इथं सापला इथं मुक्ती भेटती का. भेटती का मुक्ती का हो भेटती. कोणाचं कार्य इथं. इथं हाय कालिका माता. तर लगेच थोडा बी नामस्मरणाला बसलो लगेच वरडावरडी. हो शासन कुणाचं जास्त होते माताचं का महाराजांचं. मला बघा माता लय करते शासन. माता करते महादेव हाय तिच्याकडं. तू पळत लिफ्ट मध्ये अडकवलं होतं. आला होता महादेव. दत्त महाराज म्हणायला लागलं. इथं मारीन गुदमुरून हे लिफ्टच्या खाली. पटकीनं सोडलं बाबा नको म्हणलं. सोडा आता. ड्युटी त्रास द्यायचा नाही अजिबात काय. ड्युटी म्हणजे कसं त्रास दिलं म्हणजे सगळ्यात चर्चा होईल. मग ईडी समजते हिला लय चांगलं म्हणतात नाही. कारण त्यासाठीच पाठवलंय ना. हा येड कराय येड बरोबर ओळखलंस. येड करायची होती हिला रस्त्यानं फिरवायची होती अशी येड करून. आता होईल का येडी. खरं बोललास. जाड होईल का येड आता. जाड होईल का येड आता. आता नाही होत येड. का बरं. आता आलं इथं. कुठे इथं साप मध्ये आई वडिलांनी सांगितलं इकडे ये. कुठं गाणगापूरच्या वाऱ्या करायचं एवढं लेकरं बाळ्या घेऊन. इथे आपली आली इथं. मग तिकडं नाशिकला बी गेली होती. मला तिकडं बी नेलं होतं. एकदा गाणगापूरला गेलो पहिल्या वेळेस.
थांबलो तिथं अक्कलकोटला त्या शिवाच उतारलो. गाणगापूर मध्ये महाराज आहे ती का? हाय ती की मग तिथं महाराजांनी मारलं नाही होय तुला? लय हा लय मारलं तिथं बी. तिथं मारते ते जास्त का तिथं मारते ते महाराज जास्त? तिथल्यापेक्षा इथं लय मारले. आता झालो की आलो की इथं 2-3 वेळा झाले की. होय. हम्म काय म्हणलं महाराज इथं सापडलं याचं म्हणलं का? हा साप मध्ये या म्हणले. इथं बघा तुमचं कसं आहे मग. आता तिला तिथं त्रास आहे तर तुम्ही इथं या. हा तुम्हाला तिथं दाखवतो म्हणलं कसं आहे ते. कुठं जातो म्हणलं? इथं साप मध्ये येऊन. हा महारातीला जास्त शासन कोणाचं झालं, महाकालीचं का महाराजांचं? दोघाचं बी लय झालंय. लय झाले का? लय झालंय लय त्रास दिलाय मला. तिथं. बरोबर आहे त्यांचं बी. मी तिथं लय त्रास देतोय तिला. कुठं त्रास? तिकडे ड्युटी म्हणा घरी म्हणा हा लय त्रास. लय म्हणजे लय दुसरी असती तर मिलीच असती. तिच्या नवऱ्याच्या सपोर्ट मुळे आहे ही आता सध्या. नाहीतर ही कधीच येड्यागात फिरली असते. पण महाराज फिरून देणार आहे, 3 दिवस आता फिरून देणार नाही येड्या. आता बघू कसं होतंय. मला बी सांगते ती. मला बी त्रास आहे बघा. ह्याची मुक्ती पाडदेशी मग दुसरा जन्म घ्यायचा चांगला घ्यायचा की म्हणूनच आलो की आता. महाराज नाही माहिती मुक्ती तुला आज? का बर विचार पण महाराज असं मला काय सांगते ती. मला तिथं तर सांगितलंय बघा. हा हाय मुक्ती जा. आज का? हो सांगितलंय मला. गेल्या बारीने आलो होतो का नाही गुरुवारी, हा तेव्हा मला कळालं होतं आधीच काय मुक्ती नाही भेटणार. तरी आणलंय वडत इथं. आज आहे का मी नाही? घरी सांगितलं होतं. हा हिला सांगायचं लावलं होतं की आज मला भेटणार नाही. खरंच निघालं की. मग आज आहे का नाही? आ आज आहे का नाही? आज हाय आज खरं निघणार का? निघणार. मुक्ती आहे आज. त्रास काय दिला बोला तर पुढचं लय दिलाय मी त्रास. हिला काय सांगू तुम्हाला. काय दिला? हात रात्री झोपलं की हात मागे ठेव. रात्री झोपलं की हा डोक्यापासून पायापर्यंत हा असं अंगावून तुझ्या फिरायचं. हा अंगावून नड दाबायचं. पायाला धडायचं. दरवाजाकडे न्यायचं. वडत वडत न्यायचं. तिला वडाय बी यायचं नाही. काहीच नाही. परत ना मग ती वराडली का तिचं नवरा जागा व्हायचं. मग उठवायचं की लगेच दत्त महाराजांपाशी. तुझ्या घरात आहे की पोट लगेचच तेवढ्या रात्री दत्त महाराजापाशी पुढं नेऊन बसवायचं. एवढ्या रात्रीचं बी यायचं. काय म्हणायचं मग? तुला तिथं गेलास की दाखवतो म्हणलं. आता कुठे गेले? साप मध्ये असं म्हणायचं. तिथं तू चल तुला दाखवतो म्हणायचं. आता तुझं आलंयच भारत म्हणायचं. हो तिथं रात्रीच्या 2 म्हणू नका 2:30 म्हणू नका. तिच्या नवरा उचललं की तिला रात्रीचं तिथं नेऊन बसवलं आतल्या रूम मध्ये. लय साफसफाई असते बर का ह्यांच्या. सारखी नवऱ्या बाई घर बीर पुसण्या वाजतात बर का. लयच करते त्यांनी साफसफाई लय करते. लगेच तिथं नेऊन बसावतय. लगेच स्वतः बोलते महाराज. महाराज असं असं होते आता तुम्हीच बघा कॉल करायचं. ती लगेच 3 अगरबत्त्या लावतय. लगेच चालूच करते. दिगंबरा दिगंबरा नवरा लगेचच. माते बघ बघ तुझंच आहे आता ही बाळ. तू काय करायच ती बघ एवढ्या रात्रीच. माहितीये का माता? लगेच आणते ती. साईडला घेऊन आणते ती का? लगेच झपाझप तिथंच चालू तेवढ्या रात्रीच. लय अवघड आहे बघा. किती वय आहे तुझं? लय नाही. किती वय आहे तुझं? लय नाही बाबा. अरे किती आहे पण तुझं वय? लय नाही. किती? लय नाही. किस्त आहे आकडा सांग. 30च्या दरम्यान आहे माझं बाई. होय अजून काय काय त्रास दिलास? एवढाच. एवढाच? ते दुसरा येईल का? त्यांचं माहित नाही आम्हाला काय. बोलव त्याला चल. मी नाही बोलवत. ये बाबा चल. तू दुसरा कोण आहे ती पाडशी पूर्ण संचार कर. चल ये ये पाडशी. बार म्हणून नको तू. बाबा ये बाबा कोण आहे ते दुसरा चल. आली मी. कोण आहेस? मी आली. कोण आहे तू? मी मागा मागा मागा. मी
हाय हाय तुला काय पाठवणे का लागली असतो मला बी पाठवलंय पाठीमाग हात घे चल हात घे पाठीमाग हा बोल आता मला बी पाठवलंय किती वर्ष झालं तू येऊन मला झालं बरोबर सॉल्व झाली 7 वर्ष ओ तुझा कशाने मृत्यू झालाय हो तू कशाने मिलीस मी मला जाळ झालंय माझं आठवण आहे एवढं वाटतंय तू काय काय त्रास दिलास मी तर लय दिलाय काय काय दिलास तू नीट बस हलू नको नाही झाडाला हलू नको नाही स्थिर बस महाराज शांत बसवा एक जागेवर पूर्ण बांधा शिरली बसवा शांत बांधा महाराज हा बोल आता चल काय काय त्रास दिलास तू मी तोडायचं बघितलं हा नवरा बायकोला हा कसं तोडायचं केलं काय काय केलंस हिला डोकं दुखवायचं हम्म, हिचं पाय दुखवायचं हम्म, नवरा कटाळल हम्म, हिचं रोजच आहे सारखं दुखतंय म्हणती हम्म, असं ह्या प्रकारचा त्रास दिलाय मला माहित होतं असा त्रास दिला की नवरा काय बी मागितलं तर आणून देते हम्म, म्हणून हे वेगळाच त्रास करत होती मी हम्म, हो हम्म. काय नाही फरक पडला पण काय काय त्रास माझं नाही यशस्वी झालं बघा प्रयत्न हम्म. हो अजून काय काय त्रास दिला पैसा उडवला यांचा किती उडवला भरपूर उडवलाय 11 पर्यंत किती 11 लाखापर्यंत उडवलाय कशाला उडवला असंच करायचं कर्ज पाणी उगच करायचं त्याला काय नाही आडना बुड उगच हा कर्ज करायचं उगच येड्यागत नुसतं करायचं ह्यांना हा सळू का पळू करून सोडायचं ह्यांना हा घर बी घेऊन दिलं नाही घर फ्लॅट बघायला गेली होती हम्म, तिथं बी ह्यांना घर बी दुसरीकडे घेणार होते घेऊन दिलं ना हा हम्म अजून अजून लय केलंय काय 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 सांगायचं सांग काय काय केलं ते महाराणी सांगितले नाही ते साप मध्ये येऊन सांगायला समजेल हो हा बोल पटापटा मग म्हणल्या हम्म. आई जास्त करून तोडण्यावर होती मी हे बघा हात पाठीमाग घे तोडण्यावर होती जास्त हा हा सारखं ह्यांना अजिबात जवळ येऊन द्यायची नाही मी हम्म, नाहीच येऊन देत मी ह्यांना हम्म, हो येऊनच देत नाही हम्म, हा ह्यांची लेकरं उठावतो हम्म, लगेच पोरगीला तर जागीच ठेवते मी हम्म, झोपून देत नाही 2-2 वाजेपर्यंत 3-3 हम्म, पोरगीला हम्म. लय बरोबर केलं होतं मी अजून भरपूर केलंय काय काय सांग की मग काय काय केले भरपूर ते जवळची माणसं तोडायची हा जी हिला चांगलं म्हणतंय त्याला तोडायचं हा हा हम्म, चांगलं म्हणते ती नुसती हा हा कशाला चांगलं म्हणायचं एवढं हम्म, हं. मंदिरात गेले की लगेच हिला माहित झालं होतं ना इथं हाय आपल्या अंगात हा कुठल्या बी मंदिरात गेलो की हात पाय वार किती पाणी किती वाचली वाईट शक्ती कशाला म्हणती मंदिरात तिथं जाती दत्त महाराजच्या मंदिरात लातूरला हम्म, जाते की गुरुवारी जाते ती नारळ फोडत्या स्वामीच्या मंदिरात दत्त महाराजाच्या तिथं जाते ती गुरुवारी ड्युटी असून बी ऍडजस्ट करून जाते ती नवरा बायको हं. तिथं अजून म्हणते ती अभिषेक वगैरे कसा करायचा मंदिरात आम्ही करतो हम्म. हं. सोड आता त्रास काय काय दिलं मी सांग समजा दिलंय मी भरपूर दिलंय काय काय बोल मग काय काय दिलं ते अजून तीच मी केलं तोडायचा प्रयत्न केला पैसा घालवला सगळं मला काय घर बीर घेऊन दिलं नाही काय नाही लय मानसिक हिला त्रास लय दिलाय मानसिक प्रभाव कोणा व्हायचा काय नाही एकटीवच आहे काढा प्रभाव काढ झाडावरचा आ झाडावरचा प्रभाव काढ मी हा मी काढू मग मी काढू टाकलाय कुणी मी हा मग काढ तूच मी काढू हा लगेच निघल का मी काढायचं तसं नाही तर शासन द्यायला सांगितलं महाराज कसं करायचं शासन द्यायला नको
तू शासन कोण करतं जास्त? माता. सांगू का माताला शासन का? ऐकती का माझी माता? हो ऐकती का? ऐकतीन. हा मग काढा पाडायची प्रभाव चल. त्या बारक्या मुलीवरचा प्रभाव काढा पहिल्यांदा, खोटं बोलू नकोस चल. हो सांगी पुरीवर बी हा काढा प्रभाव. हाय. मुलीवरचा प्रभाव काढा पहिल्यांदा, तिला झोप लागली पाहिजे. राहू दे तेवढं. काढ पाडायची प्रभाव माते, प्रभाव काढाय सांग चल. काढ पाडायची प्रभाव. काढ 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 जी निघाला अजून. काढ 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 पाडायची राहिलाय अजून लई. काढला का? प्रभाव काढला का? हो झाडावरचा काढायचं. काढू. हा लगेच निघाल का मी? काढ काढायचं झाडावरचा. लगेच निघाल मी? फिरून येईल का काय? नाही काढ प्रभावचं झाडावरचा. मी फिरून येईल का काय वाटतंय मला? तू ड्युटीवर काय काय त्रास दिलास? ड्युटी हो हा ड्युटी भरपूर केलंय मी हिला. काय 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 केलं दिला त्रास ड्युटीवर? हा म्हणजे हिचं कसं काय बी मेलं समजा, ऍक्सिडेंट झाला मग कसं दुसऱ्या पोरी भेटते ते की, काय बी झाली घटना भेटते ते की लगेच हिला लावायची तिथं बॉडी फिडी काय लगेच लावायची मी हिला. लगेच लावायची आणि परत भ्या दाखवायची. मग भेटच नव्हती. रात्रीच लगेच डोळ्या पुढं आणायची. नाही काय झालं ती भेटलीच ना. कुठं ड्युटी म्हणा रात्रीची म्हणा एकटीच फिरतय बर का. वॉशरूमला कुणाला नेत नाही, कुठंच नेत नाही. एकटं पोरागत आपलं चाललं, घेतली लाटी हातात चालली. हीच मला नकोय, हीच नकोय. लय मी म्हणजे अशी नकोय. चालेल प्रभाव काढून घ्यायचं. मुक्ती घेणार आहे का? मुक्ती आज मुक्ती नाही आवडत तुला? मला काय समजेना बघा आता. त्रास द्यायचा नाही अजिबात काय. आणून घेऊन नको साईडला. मागे हात घे, माग हात घे. आणून घ्यायचं नाही. तुला मुक्ती आज नाही. ती मुक्ती कोणाला त्याला बोलव चल. आणि ताप द्यायचा नाही अजिबात काय घरी कुणालाच. त्रास दिला तर मग शासन करायला सांगणार मातीला काय. हा त्रास तर देतीच मी तिला. द्यायचा नाही त्रास पण काय अजिबात आता आजपासून. कसं देतीच मी. द्यायचा नाही त्रास सांगतोय काय मी. हा का शासन खायचे मातीचं? नको मारलं की बघायचं लय. मी शासन आता त्रास देणार का घरी? मग आता कसं करू मला समजना बघ. त्रास द्यायचा नाही घरी अजिबात काय. नाही हा नाही देत मग मी. हा त्रास देऊ नको अजिबात घरी. मुक्ती घ्यायची गप. मुक्ती बी घेते की मी. हा मुक्ती कधी आहे तुला? मुक्ती आता सध्या घेते मी. सोसल का? सगळं सुस्तीन. त्याला बोलव पहिल्यांदा दुसऱ्याला. त्याला घेऊ दे मुक्ती आधी. हा त्याला घेऊ दे मुक्ती आधी. सरस ऐकला.